गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव. माझा एक्सपिरियन्स मी आता सांगत नाही. माझा एक्सपिरियन्स नंतर कधीतरी. आता आपण मुलांच्यासाठी आपण इथं भेटलोय, आपण इथं जमलोय. आजचा टॉपिक आहे चिल्ड्रन्स हेल्थ. आपल्या सगळ्यांना काय सगळ्यात आवडत असेल, स्वतःपेक्षाही आपलं कुणावर प्रेम असेल, तर ते आपल्या मुलांवर असते, आपल्या नातवंडांवर असते, आपल्या घरातल्या लहान-लहान मुलांवर असते. तर आपण आपण स्वतःवर काम करतोच 100%. आपल्या जे आता ग्रुपवर आहेत, आपले जे कॉलवर आहेत, ते सगळेजण स्वतःवर काम करतायत. पण आपण आपल्या मुलांवर काम करायला पाहिजे. मुलांच्या हेल्थवर कसं फोकस करता येईल, ते आपण बघूया. आत्ताची मुलं ही पुढचा आपल्याला समाज घडवणार आहेत. त्याच्यामुळे ती आत्ताच जर सुदृढ असतील, हेल्दी असतील, हॅपी असतील, तर पुढचा समाज हा हेल्दी होणार आहे, हॅपी होणार आहे आणि क्रिएटिव्ह, प्रोडक्टिव्ह होणार आहे. तर आत्ताची हेल्थ असेल मुलांची, तरच ती पुढे जाऊन त्यांना त्यांच्या करिअरमध्ये हेल्प करणार आहे. पुढचा समाज, हेल्दी समाज घडवण्यात हेल्प करणार आहे. आता इथे कॉलवर सगळ्या आज्या, आया, मावश्या सगळ्यांचा एक मोठा प्रॉब्लेम असतोय, की माझं मूल नीट खात नाही, नीट जेवत नाही. त्याच्या मागे-मागे फिरायला लागते ताट जेवणाचं घेऊन. पोटभर खात नाही, घरचं जेवण नकोच असते, सगळं बाहेरचंच पाहिजे असते आणि जरी खाल्लं, काहीही खाल्लं, तरी त्याची वाढ होत नाही. नीट वाढ होत नाही, अभ्यासात लक्ष नाही, सारखी आजारी पडतात, कोणतंही बाहेरचा गेम खेळत नाहीत, मैदानी खेळ खेळत नाहीत आणि जरी खेळायला गेली थोडा वेळ, तरी धापळतात, दमतात, हातपाय दुखतात. एक ना दोन अशा इतक्या तक्रारी आहेत आपल्या मुलांच्या बद्दल आपल्या, की काय विचारू नका. आणि आणि काय करतोय आपण घरचं खात नाही. आता ही आपलीच चुकी आहे हां. आयांची आणि आजी आणि मावशांची चुकी आहे. घरचं खात नाहीत म्हणून मग बाहेरचं काहीतरी देऊया, मग काहीतरी बिस्किटच देऊया, जंक फूडच देऊया, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट एवढे आपल्याकडे अनहेल्दी ऑप्शन्स आहेत हां, मुलांना देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स. हेल्दी काय खात नाहीत म्हणून अनहेल्दी आपणच देतोय आणि आपणच मुलांचं आरोग्य बिघडवतोय. त्यांना नीट पोषण मूल्य मिळत नाहीत आणि मग मुलं होतात अंडरवेट किंवा ओव्हरवेट. सर्वात कॉमनली आढळणारी मुलांमध्ये आजार म्हणजे एक साधारणतः आपण बघू की कशी-कशी आढळतात मुलांमध्ये आजार. पहिलं आहे की पचनाच्या संदर्भातली आजार आढळतात. जसं पोट दुखणं, उलटी, मळमळ, भूक नाही लागणं. जेवतच नाहीत मुलं, भूकच लागत नाही, भूकच नाही म्हणतात. बाहेरचं सगळं खाल्लेलं असतंय. बेकरी प्रॉडक्ट्स कशाला भूक लागेल? पोट साफ होत नाही. मग काही-काही मुलांना कॉन्स्टिपेशन म्हणजे घट्ट संडास होणे. ह्या सगळ्या गोष्टी पचनाच्या संदर्भात. आता लहान मुलांमध्ये जंत होतात. बऱ्याचदा आपण म्हणतो की पोटात जंत झाली की पोट दुखतंय, पोटामध्ये मुरडा होतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत पचनाच्या संदर्भातल्या. नंतर श्वसनाच्या संदर्भातल्या, श्वसन मार्गाच्या संदर्भातले आजार जसे सर्दी, खोकला, छाती भरणे, दमा. आता आपल्याला मॅडमनी सांगितलं की बालदमा. ह्या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये आढळतात. नंतर असते की त्वचेच्या संदर्भातले आजार, जसे ॲलर्जिक डर्माटायटिस आहे. रिएक्शन येतात स्किनवर. आता आपण बरेचसे फंगल इन्फेक्शन मुलांमध्ये पण आता मी बघते लहान मोठ्यांमुळे ते लहान मुलांना पण होतात. ते लहान मुलांना झालेले व्हायरल इन्फेक्शन जसे आपण गोवर वगैरे म्हणतो स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स ते सगळे स्किनवर दिसतात. म्हणजे स्किनवर त्याचा इफेक्ट येतोय. पेलर स्किन म्हणजे अगदी निस्तेज त्वचा सुरकुतलेली. लहान मुलांमध्ये पण बघा ड्राय स्किन असते. पाय सगळे ते खरबडीत झालेले असतात, सगळ्या भेगा पडलेल्या असतात. आत्ता मुलांमध्ये, छोट्या-छोट्या मुलांमध्ये पण टाचा फुटल्यात, नखं सारखी तुटतायत, केसांची नीट वाढ होत नाहीये. अशी सगळी लक्षणं आपल्याला मुलांमध्ये जाणवतात. नंतर येतात की मेंदूच्या संदर्भातील आजार. हे थोडंसं पुढे जाऊन आपण म्हणू की मेंदूच्या संदर्भातले आजार आहेत. जसं स्लो ग्रोथ, ग्रास्पिंग पॉवर त्यांची कमी असते, आयक्यू कमी असतो किंवा त्यांना फिट्स येणे सारखे मेंदूचे विकार, हे सगळे विकार असतात. काही ते मुलांमध्ये ना सतत चिड करणं, सतत रागा करणं, सतत रडणारी मुलं, किरकिर करणारी मुलं, सारखी अपसेट असणारी, काही झालं तरी रडणारी, छोट्या-छोट्या गोष्टीवरनं मूड ऑफ करून बसणारी मुलं. ही सगळं आहे ना, हे सगळ्या तुमच्या मेंदूच्या संदर्भातील किंवा मानसिक, भावनिक संदर्भातले आजार म्हणजे ही लक्षणं, आजार नाही म्हणता येणार, लक्षणं आहेत. तर ह्या सगळ्या लक्षणांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर का असं मुलांमध्ये होतंय प्रमाण? तर त्यांचं पोषण मूल्य आता सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, की मुलांचं पोषणच नीट होत नाही. पोषक पोषक घटकांचंच प्रमाण कमी असल्याने त्यांची इम्युनिटी जी आपण म्हणतो प्रतिकारशक्ती, ही कमी-कमी होत जाते आणि त्याच्यामुळे त्यांना हे एक-एक आजार त्रास देतात. काही मुलांमध्ये कसे ऋतू चेंज. आता हिवाळा झाला, हिवाळ्यातून उन्हाळा, हे जेव्हा ऋतू चेंज होतं ना, ऋतू चेंज झाल्यामुळे सुद्धा मुलांना त्रास होतो.
किंवा एखादी जागा बदलली, एखाद्या मावशीच्या गावी गेलो किंवा मामाच्या गावी गेलो, तरी सुद्धा मुलांचं तब्येत बिघडते. हे लगेच त्यांच्यावर परिणाम होतो. आता ही इम्युनिटी आपण म्हणतो मुलांची इम्युनिटी वीक आहे. तर जेव्हा मुलं आजारी पडतात सारखी-सारखी तेव्हाच आपण म्हणतो की नाही त्यांची इम्युनिटीच कमी आहे. हे आपल्याला कधी लक्षात येते, की ती जेव्हा त्यांच्या आजारपणा वाढतात, त्यावेळेला आपल्या लक्षात येते, की त्यांची इम्युनिटी कमी आहे. पण नुसतं त्यांच्या वातावरणातल्या बदलामुळे किंवा खाण्यापिण्यातल्या बदलामुळे मूल आजारी पडतं हे आपल्याला लक्षात येते. पण ही काही एका दिवसात इम्युनिटी कमी झालेली नसते. त्याचं मूळ त्यांच्या जन्मापासून किंबहुना त्याच्याही अगोदरपासून म्हणजे बाळ पोटात असताना पासूनच त्यांची इम्युनिटी कमी. आत्ताच सुजाता मॅमनी आपल्याला सांगितलं, की त्यांना प्रेग्नन्सीमध्ये जर डिटेक्ट झाला नसता, थायरॉइड झाला असता, तर थोडंसं त्यांचं प्रेग्नन्सी त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं असतं. पण जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं, की प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला थायरॉइड होता आणि त्याचा इफेक्ट आपल्या बाळावर होतोय. तर ही गोष्ट एक फार आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे, की गर्भावस्थामध्ये आईने स्वतःच्या विहारामध्ये योग्य आहार, योग्य विहार म्हणजे योग्य पोषण मूल्य हा असणं फार गरजेचं आहे. तरी त्याच्यातूनच ते बाळाचं पोषण व्यवस्थित होत असते. तरी स्वतःच्या पण आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. स्वतःचा थोडाफार हलका-फुलका आहार, सकस संतुलित आहार हा प्रेग्नन्सीमध्येच घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यात इम्पोर्टंट ही गोष्ट आहे, की जर आपल्या मुलं हेल्दी व्हायची असेल, तर स्वतः प्रेग्नन्सीमध्ये स्वतःची काळजी घेणं, अगदी उत्तम प्रकारे काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. तर आपण हे म्हणतो, की पोषण मूल्य. तर काय-काय पोषण मूल्य आहेत? आपण बघूया, की कुठल्या-कुठल्या डिफिशियन्सीमुळे कुठले आजार, कुठली लक्षणं मुलांमध्ये दिसून येऊ शकतात. सगळ्यात महत्वाचा पहिला आहे व्हिटॅमिन ए. आता आपण सगळे व्हिटॅमिन्स बघू. व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे डोळ्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दृष्टी कमी, लहान वयातच चष्म्याचा नंबर बघा आता शाळेत जाणारी निम्मी मुलं चष्मा घेऊनच फिरत असतात. सगळ्या मुलांना चष्म्यांचे नंबर लागले. लहान मुलातच चष्मा लागतोय. व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे रातआंधळेपणा म्हणजे रात्रीच असं नाही, तर कमी प्रकाशात न दिसणे. लाईट कमी असला की मुलांना कमी दिसते किंवा फळ्यावरचं नीट दिसत नाही. डोकं दुखतं, डोळे दुखतात, डोळ्यांची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणे, अशा गोष्टी आहेत ही व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे. तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहेत. त्याच्यात बी1 जो आहे बी1च्या डिफिशियन्सीमुळे आपण बेरी-बेरी आजार म्हणतो. आता एवढा दिसून येत नाही, पण एक कॉम्प्लेक्स आहे तो. बेरी-बेरी आजार. जो थायमाइन बी1च्या डिफिशियन्सीमुळे दिसतो. या डिफिशियन्सीमुळे हृदय आणि मेंदू यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. नंतर येते बी3 नियासिन ज्याच्यामुळे पॅलेग्रा म्हणजे डायरिया, डिमेन्शिया हे आजार एक ग्रुप ऑफ सिम्प्टम्स आहेत. त्याच्यामध्ये त्वचेच्या संदर्भातले आजार किंवा पोटाच्या संदर्भातले आजार हे त्यांना जाणवू शकतात बी3च्या डिफिशियन्सीमुळे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिसर्चनुसार बी6, बी12 हे जे आहेत ना व्हिटॅमिन्स हे न्यूरॉनच्या सक्रियतेवर काम करतं. म्हणजे ज्याच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये भावनिक अस्थिरता, चिडचिडेपणा मी मगाशी सांगितलं बघा, मूड स्विंग्स होतात, एकलकोंड मूल, कुणामध्ये मिक्स नाही होणार, कोणाशी बोलणार नाही, मोठ्याशी बोलणार नाही, त्यांच्या ग्रुपमध्ये मिक्स होणार नाही. अशी लक्षणं ही बी6, बी12च्या डिफिशियन्सीमुळे दिसून येतात. आपण त्याला कोरिलेट करू शकतोय. नंतर येते व्हिटॅमिन सी. सीच्या कमतरतेमुळे दातांची वाढ न होणे, दातातून सारखं रक्त येणे, सहजरित्या जखम होणे. अगदी लहान जरी जखम झाली, की सारखं त्याच्यात रक्तस्राव होणे. ती जखम लवकर न भरणे, अशक्तपणा, यालाच आपण स्कर्वी हा आजार म्हणतो, की जे व्हिटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे जाणवतात. नंतर येते व्हिटॅमिन डी. याच्या कमतरतेमुळे रिकेट्स म्हणजे मुडदूस जे आता पण मुडदूस तेवढा दिसून येत नाही. अगोदर पूर्वी खूप दिसायचा, की हातपाय काळी आणि पोट नरसोबाची वाडी असं जे आहे ना, ते त्याचं टिपिकल पिक्चर असते मुडदूसचं. त्याच्यात कसं आहे, ती पूर्ण हाडं ठिसूळ झालेली असतात. हाडांची नीट वाढ होत नाही. त्याच्यामुळे सहजरित्या त्यांची हाडं फ्रॅक्चर होऊ शकतात. डीच्या कमतरतेमुळे बघा सतत मूल हातपाय दुखते. रात्री बघा मुलं अंथरुणात आली, की मम्मा हातपाय चेप, पाय चेप सारखं म्हणतात. बऱ्याच आयांना हा अनुभव असेल, की दिवसभर खेळतात आणि रात्री मग हात-पाय चेपूनच ती झोपायला लागते त्यांना. अंग दुखते म्हणून रडतात. हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. आणखीन एक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन ह्याची कमतरता असू शकते. ही मुलं ना कधी-कधी खूप हायपर ॲक्टिव्ह असतात. स्थिर बसतच नाहीत एका जागेवर. सतत काहीतरी उलाढाली. हे कर, ते कर, हे फोड, ते फोड. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळे
ही मुलं ना अभ्यासातही मागे पडतात. हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्यांना हे लक्षणं दिसून येतात. कॅल्शियम. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा आपण बघतोच, की हाडांची, स्नायूंची, दात, केस, नखं ह्यांच्या वाढीवर परिणाम होतो. ज्यांची लहानपणामध्येच बघा केस खूप विरळ असतात. टक्कल पण असते खूप मुलांमध्ये. अगदी खूप विरळ केस वाढतच नाहीत. अगदी पातळ केस असतात. हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दिसून येतात. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम यांच्या एकत्रित कमतरतेमुळे ह्याचा सगळ्याचा परिणाम ना मुलांच्या झोपेवर सुद्धा आढळतोय. झोपेवर होते. मुलं नीट झोपत नाहीत. सारखे-सारखे उठतात. नंतर येते व्हिटॅमिन म्हणजे झिंक. झिंकच्या कमतरतेमुळे इम्युनिटी कमी होते. जखम्या बऱ्या होत नाहीत. केसांची वाढ होत नाही. नंतर मुलं सतत आजारी पडतात. झिंक आणि इतर मायक्रोन्यूट्रियंटच्या कमतरतेमुळे हे सगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात. नंतर येतं आयर्न सगळ्यात महत्वाचं. आयर्न डिफिशियन्सीमुळे ॲनिमिया म्हणजे रक्त कमी होणे. रक्त कमी आपल्याला मुलं नुसतेच दिसतात. अगदी त्यांच्यात काहीच उत्साहच नसतो. अगदी खूप अशक्त अशक्त असतात मुलं. एकदम पेल स्किन असते. दम लागतो. काही जरा खेळायला गेली मगाशी म्हटलं ना, खेळायला गेली की लगेच दमतात. काहीच खेळत नाहीत बाहेरचे, एका ठिकाणी बसून असतात. ही आयर्न डिफिशियन्सीमुळे लक्षणं दिसून येतात. आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्लँड आपल्याला माहीतच आहे, की आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइडचे काम नीट होत नाही ग्रंथीचं. मग अशा वेळेला हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझमची लक्षणं दिसून येतात आणि हे प्रेग्नन्सीमध्ये जर झालं डिटेक्ट किंवा झालं नाही, तर हे मुलांमध्ये सुद्धा येऊ शकते, गर्भामध्ये सुद्धा येऊ शकते हायपरथायरॉइडिझम. ओमेगा 3 फॅटी ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे लहान मुलांना अँक्झायटी, डिप्रेशन यासारख्या लक्षणांना तोंड द्यायला लागते. सगळ्यात महत्वाचं पाणी. लहान मुलं पाणीच पित नाहीत हो. काही किती नुसतं त्यांच्या पाण्याची ग्लास मागे घेऊन जायला लागते. शाळेत बाटली नेली की संध्याकाळपर्यंत भरलेली बाटली परत आलेली असते. म्हणजे मुलं पाणीच पित नाहीत. आणि ह्याच्यामुळे त्यांचं डिहायड्रेशन होते. स्नायूंमध्ये क्रॅम्प येणं. मी सांगितलं ना मग लहानपणी लहान मुलांना रात्रीच्या वेळा हातपाय दुखतात, सांधे दुखतात. लहान मुलांचे सांधे सुद्धा दुखतात. हे पाण्याच्या कमतरतेमुळे होते. त्वचेवर सुरकुत्या येणं आणि त्वचा निस्तेज होणं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे प्रोटीन. आपण म्हणतो ना प्रोटीन मोठ्यांनाच लागते, कशाला लहान मुलांना द्यायचं? तर तसं नाहीये. कसं आहे, पूर्ण प्रोटीनचा इंटेक कमी झाला तर बॉडीची सगळे मसल्स, सगळ्या मसल्सची ताकद, सगळ्या हाडांची ताकद, त्यांचे मसल्सचा आकार हा कमी होतो. आपण म्हणतो की शरीरातले सगळे अवयव हे प्रोटीन म्हणजे मसलनी बनलेले आहेत. आपण ऐकतोच कॉलवर. तर लहानपणापासूनच हे अवयव सगळे तयार होत असतात. हृदय म्हणा, किडनी म्हणा, लिव्हर म्हणा, सगळे हे अवयव आहेत ना, त्यांच्या सुरुवातीलाच लहानपणातच त्यांना प्रोटीनची कमतरता दिसून येऊ नये. त्यांची भरून काढली पाहिजे. तर त्यांना योग्य प्रमाणात प्रोटीनची मात्रा गेली, तरच त्यांचे हे सगळे अवयव, सगळे स्नायू, सगळे मसल, सगळे हाडं ही व्यवस्थित होणार आहे. तर ह्यांची डिफिशियन्सीला आपल्याला खूप मोठा आजार आहे, जो क्वॉशरकर आणि मॅरस्मस आपण म्हणतो. हे आजार प्रोटीन डिफिशियन्सीमुळे मुलांमध्ये आढळतात. त्याचे फार गंभीर परिणाम पुढे दिसून येतात. तर ह्या सगळ्या डिफिशियन्सी आपण म्हटल्या कमी जास्त प्रमाणात सगळ्या मुलांमध्ये आहेत, सगळ्या मुलांमध्ये. कारण काय आता जे अन्न देतोय आपण मुलांना, आता तुम्हीच बघा, की आयांनीच विचार करा, की दिवसभरात मी माझ्या मुलाला काय-काय दिलंय आणि त्याच्यातून त्याला काय-काय न्यूट्रिशन मिळालंय. फार कमी न्यूट्रिशियस फूड देतोय आणि ह्या सगळ्यामुळेच आपल्याच मुलांचं पोषण नीट होत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांची डिफिशियन्सी आढळून येते. तर ही कारणं आपण बघूया, की काय-काय कारणं आहेत, की ज्याच्यामुळे ही डिफिशियन्सी आढळून येते मुलांमध्ये. सगळ्यात पहिलं आहे खराब अन्न सेवन. म्हणजे काय तर न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी असलेला आहार देणं. आता आपण बघतोच आहे शेतीची अवस्था आपण ऐकतो, सारखं ऐकतो. मॅडम आपल्याला सारखं सांगतात, की इथून पुढे शेतीची अवस्था एकदम बदतर होणार आहे. म्हणजे शेतीत पिकतच नाहीये, ते आपल्या ताटात येणारच नाही. आपल्या ताटात नाही तर आपल्या मुलांच्या ताटात नाहीये. मग ही पोषण मूल्य कमी असलेला आहार आपण मुलांना देतोय. अनियमित खाण्याच्या सवयी. आता बघा मुलं आता शाळा, कॉलेज दिवसभर ते कॉलेज नाही आपण लहान मुलांचं बघतोय, की क्लास. लहान मुलं अगदी के-जीमध्ये ज्युनियर के-जी फर्स्टला जाणाऱ्या मुलांना आपण क्लासला घालतोय. बघा, शाळा झाली की क्लास, क्लास झाला की मग काहीतरी ट्युशन. हे सगळ्या गोष्टी आपण मुलांवर लादतोय अक्षरशः आणि त्यांच्या ह्या वेळा आहेत ना, ह्या वेळेनुसार मग त्यांच्या खाण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. शाळेतून आले मुलं दप्तर फेकतात की लगेच गेले क्लासला. म्हणजे त्यांच्या पोटात काय काहीच नाही. अगदी उपाशी पोटी असतात आणि जे खातात ते पण अगदी वाईट खातात. वाईट खाणं असतं त्यांचं. त्यालाच ते अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी. म्हणजे काय की आता सॉल्ट
शुगर, फॅट हेच सगळं आता आपल्या खाण्यामध्ये अति प्रमाणात झालेलं आहे. आपण बघा पिझ्झा, बर्गर हे सगळ्या बाहेरच्या गोष्टी मुलांना देतोय. मुलं खातात, त्यांना तेच आवडते. पण त्याच्यातून त्यांना काय मिळते? तर जास्त हे सॉल्टी, शुगरी आणि फॅटी हेच त्यांना जास्त जात असते. जे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, मुलांना आवडतात बेकरी प्रॉडक्ट्स, पण त्याच्यामध्ये मैदा आणि शुगरचं प्रमाण आणि अनसॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूप जास्त आहे. ह्या सवयी मुलांना आपणच लावतोय. त्यामुळे ह्याच्यामुळेच त्यांचं आरोग्य बिघडत असते. नंतर हे ते वारंवार होणारे आजारपण. आता मुळातच त्यांची इम्युनिटी कमी असली ना, की सतत आजारी पडत राहतात मुलं आणि परत, 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 परत अँटिबायोटिकचा अतिवापर आणि त्याच्यामुळे सुद्धा न्यूट्रिशन डिफिशियन्सी मुलांना होते. नंतर शारीरिक हालचाली आणि व्यायाम ह्याचा अभाव. हा तर सगळ्यात महत्वाचा आहे आता. नाहीतर म्हटलं शाळा आणि क्लासेस आणि हे सगळं त्याच्यामध्ये त्यांना मुलांना खेळायलाच वेळ मिळत नाही. आणि बाहेर मुलं खेळायला जातच नाहीत. घरात आली त्यांना वेळ मिळाला की मोबाईल किंवा टीव्ही. ह्याच्याशिवाय त्यांना दुसरा खेळच नसतो. मोबाईलवरच खेळत असतात. सगळं आम्ही खेळतो ना मोबाईलवर कॅरम, मोबाईलवर चेस, मोबाईलवर क्रिकेट. नाही. मुलांना बाहेरचं खेळणं पण गरजेचंच आहे. आता एक पालक म्हणून आपण काय-काय केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे, की पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे. 5 वर्षापर्यंत मुलांचा मेंदू पूर्ण तयार होतोय आणि 6 महिन्यापासून 12 वर्षापर्यंत मुला-मुलींचा पूर्ण शारीरिक, बौद्धिक विकास होत असते. मुलांच्या आहारामध्ये रोजच्या रोज हे जे मी म्हटलं, की ए व्हिटॅमिन ए, बी, सी जे काही मी मगाशी सांगितलं, प्रोटीनपासून सगळं, पाण्यापासून ही सगळी जीवनमूल्य त्यांच्या आहारातून त्यांना रोजच्या रोज गेली पाहिजे. रोज त्यांना खायला गेलं पाहिजे. रोज त्यांच्या पोषण मूल्यामध्ये हे जातंय का? हे बघणं आपलं काम आहे. हे आपल्या आयांचं काम आहे. अगदी लहानपणापासून जेव्हा त्यांना दातही नसतात, तेव्हा त्यांच्या खाण्यामधून मीठ आणि साखर ह्याचं प्रमाण कमीत कमी घेतलं पाहिजे. एका पर्टिक्युलर एज नंतर ना मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण त्यांना पर्याय ठेवतोय, की भाजीला पर्याय. चला भाज्या खात नाहीयेत, तूप साखर द्या, सॉस द्या, जॅम द्या, मुरांबा द्या, चपाती त्याच्याबरोबर. नाही, आपण हे देऊ नये. चपाती ही भाजी बरोबरच खायची आहे आणि लोणचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी हे तोंडी लावायला खायचे आहेत. हे आपण लहानपणीच त्यांना शिकवलं पाहिजे. दिसेल त्या गोष्टींचे पराठे करत फिरतो आपण. ही भाजी खात नाही मेथीची, कर पराठे. कोबी, कर पराठे. मुळा, गाजर, कर पराठे. तसं नाहीये. तसं नका करू. प्रत्येक भाजीचं टेक्स्चर, त्याची चव, त्याची न्यूट्रिशन्स व्हॅल्यू ही त्याच्या मूळ स्वरूपातच असते. हे आयांनी स्वतः पहिलं शिकून घेतलं पाहिजे आणि ते मुलांना समजावून सांगितलं पाहिजे, की कोबी, बीट ह्याचे पराठे करण्यापेक्षा ना त्याची कोशिंबीर, सॅलड हे जास्त तुला पौष्टिक मूल्य देतील. हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि आपणही ते केलं पाहिजे. 2-2.5 वर्षापासूनच मुलांना भाजी, भाकरी, कोशिंबीर खायची सवय अहो लहानपणापासूनच लावा. लहान मुलं खाणार नाहीत, पण आपण जशी सवय लावेल ना, तशी ती मुलं शिकत असतात. लहानपणापासून त्यांना कार्बोहायड्रेट काय आहे, प्रोटीन काय आहे, व्हिटॅमिन काय आहे, फॅट काय आहे, फायबर काय आहे, ह्या शाळेतून त्यांना शिकवलं जातंयच. पण आपण त्या वस्तू, ते भाज्या बघून त्याच्यात त्यांना समजेल अशा भाषेत छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या ह्याच्यामध्ये उदाहरणं देऊन त्यांना समजेल असं सांगितलं ना, तर ते ऐकतात. मी सांगते म्हणून, मी सांगते ना तुला हे खायलाच पाहिजे, मी सांगते ना तुला हे केलंच पाहिजे, हे नाही. हा हट्ट नको. तू भाज्या खाल्ल्यास, तू सॅलड खाल्लंस, तर तू एकदम हुशार होशील, मोठेपणी कसा स्ट्रॉंग होशील. हे आपण लहान मुलांना समजावून सांगितलं ना, मुलं ऐकतात आणि आपण जेवढी जबरदस्ती करू ना, तेवढं मुलं ऐकत नाहीत. हे माझा पण अनुभव आहे. तर आपण ही सवय लागली पाहिजे. हे खाल्ल्याशिवाय म्हणजे न्यूट्रिशन खाल्ल्याशिवाय तुला आवडीचा खाऊ मिळणार नाही. हे आपण आपल्या ह्या गोष्टीवर ठाम राहिलं पाहिजे. आता आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत बघा, आजी, आया, बाबा, आजोबा यांचं थोडंसं कठोर राहिलं पाहिजे त्यांनी. त्यांनी सवय लावली पाहिजे, की तू पहिला हे न्यूट्रिशियस खा आणि मग तुला बाकीचं मिळेल. हां, म्हणजे आपण देतो ना पिझ्झा, बर्गर वगैरे मुलांना दे वाईट आहे खाणं, त्यांना हवंच असते. पण अगोदर घरचं खायचंय आणि मग ते तुला न्यूट्रिशन फूड खाल्ल्याशिवाय मग तुला बाहेरचं मिळेल. हे आपण ह्या गोष्टीवर आपल्याला ठामपणे राहिलं पाहिजे. तुझे आरोग्य, तुझी तब्येत कशी बिघडणार आहे हे खाऊन, हे आपण त्याला सोप्या भाषेत सांगता आलं पाहिजे आपल्याला. आणि कधी-कधी ठामपणे नाही म्हणणं ही खूप गरजेचं आहे. आपल्याला बघा, आयुष्यात आपल्याला जे पाहिजे ते मिळतंच असं नाहीये. त्याच्यामुळे फूडमधून आपल्याला हे आपण त्यांना लाईफ लेसन दिला पाहिजे, की तुला जे हवंय ते प्रत्येक वेळेला तुला मिळेलच असं नाहीये.
हा एक लाईफ लेसन आहे, हे आपल्याला त्याला दिलं पाहिजे. जसं आपण मोठ्यांचा आदर करायला मुलांना शिकवतो, तसं त्या अन्नाचा सुद्धा आदर करायला मुलांना शिकवलं पाहिजे. अन्न वाया न घालवणं वगैरे हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पाण्याचं प्रमाण, फायबरचं प्रमाण त्यांच्या योग्य वयानुसार जाते की नाही हे आपण बघितलं पाहिजे. सध्या कसं सध्या एक मूल असणं सध्या फॅड आहे ना, एकच मूल. पण तसं नाहीये. ते असलं तसं एकटं असलं की ते बाहेरच्या मुलांमध्ये मिसळत नाहीत. अति लाड होतात आई-आजोबा. आता मी सारखं म्हणते आजी-आजोबा, आजी-आजोबा, पण ते लाड करतातच. त्यांचा तो स्वभाव धर्म आहे. तर हा अतिलाड ना मुलांना उद्या समाजात मिसळू देत नाही. त्याच्यावर त्यांचा शारीरिक, मानसिक स्वास्थ्य टिकून असते, की तुमचं शारीरिक किती तुम्ही स्वस्थ आहात, त्याच्यावर तुमचं सामाजिक स्वास्थ्य डिपेंड असते. ते पण त्यांना कळलं पाहिजे, की कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. घरात राहून टीव्ही, मोबाईल बघण्यापेक्षा तुम्ही काहीतरी बाहेरचा त्याला खेळ शिकवला पाहिजे किंवा त्यांना त्याच्यात प्रोत्साहन केलं पाहिजे, की शिका. त्याच्यातूनच त्यांचा लठ्ठपणा आहे, की एकलकोंडेपणा आहे. ह्या गोष्टी आहेत ना, हे हळू कमी केलं होत जातं. त्यांचा कुठलातरी एक शारीरिक व्यायाम त्यांना दिलाच पाहिजे, एक ॲक्टिव्हिटी त्यांना दिलीच पाहिजे. आजारपणात बघा मुलं काही खात नाहीत. त्यांची पचनशक्तीच कमी झालेली असते. मग आपण काय करतोय, की अशा वेळेला, की काहीच खात नाही. मग ते दूध बिस्किट काला करून दे किंवा मॅगीच दे, काहीतरी बाहेरचं ऑर्डर करून दे, असं देतो आणि मग त्याची तशीच सवय लागते त्यांना. सगळ्यात महत्वाचं यात काय आहे, तर मुलं ना ही अनुकरण प्रिय असतात. घरातली मोठी जे करतात ना, तेच मुलं करत असतात. तेच लहान मुलं करत असतात. म्हणून सगळ्या ह्या ज्या मी सवयी सांगितल्या, त्या अगोदर स्वतःला लावून घेतल्या पाहिजे. स्वतः सकस संतुलित आहार आपण घेतला पाहिजे. आयांनी स्वतः आपल्या किचनमध्ये न्यूट्रिशन ठेवलं पाहिजे. ज्यामुळे जर तुम्ही स्वतः घेतलं तरच ती लहान मुलं घेणार आहेत. स्वतः बाहेरचं खाणं, बेकरी प्रॉडक्ट्स, जंक फूड खाल्लं नाही पाहिजे, तर मुलं सुद्धा खाणार नाही. सकाळचा योगा, वर्कआउट हे स्वतः आता बघा आपली शतयशी फॅमिलीमध्ये योगा, वर्कआउट ह्या बॅचेस आहेत. डेली आहेत. जेव्हा आई, बाबा, आजी-आजोबा वर्कआउट करतायत, योगा करतायत, हे जेव्हा मुलं बघतात, तेव्हा आपोआपच ती तिथे येऊन बसते. तिथे बघतात, की आजी-आजोबा काय करतायत, आपली आई काय करतायत, अनुकरण करतात मुलं आणि ते सुद्धा त्याच्यात इंटरेस्ट घ्यायला लागतात. प्राणायाम बॅचमध्ये आता मुलं काही प्राणायाम करू शकणार नाहीत. पण मुलं बघतात, की आई काय करते आपली, आजी काय करते, हे बघून शिकतात. त्यांच्या शरीरावर, मनावर त्याचा परिणाम होते आणि मुलं त्याच्यात इंटरेस्ट दाखवायला लागतात. पुन्हा आता सकस संतुलित आहाराबद्दल आता आपण मगासपासून ऐकतोय, की सुजाता मॅमनी सांगितलं, मालतीताईंनी सांगितलं, की हा जो सकस संतुलित आहे आहार आहे डायनो, त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं ए, बी, ई, सी, बी सीरीज, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन के, नंतर कॅल्शियम, आयर्न, क्रोमियम, पोटॅशियम, आयोडीन केवढं जे सगळं पाहिजे मुलांना कार्बोहायड्रेट, गुड फॅट, प्रोटीन हे सगळं योग्य मात्रेत आपल्या सकस संतुलित आहारामध्ये आहे. आणि आपली शतायुषी बॅच आहे ना, ही आपल्याला शतायुषी बनवतेच. तर आत्तापासूनच जर आपण मुलांना ह्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं, त्यांना इंटरेस्ट दाखवायला ते मुलांनी चालू केलं, तर ती सुद्धा 100 वर्ष सहज जगणार आहेत. अगदी सहज जगणार आहेत. मॉर्निंग फ्युअर स्टेशनमध्ये जे माइंडसेट ठरवला जातो, जर आपला माइंडसेट चांगला असेल, तर आपल्या मुलांचा माइंडसेट चांगला राहणार आहे. 12 स्टेशन जे मालतीताईंचं आहे ओमकारला नुसतं मुलं ऐकली तरी बास आहे. त्यांच्या मुलांवर तो परिणाम होतोय. अर्चिताताईंचे जे विचार आहेत, ते पण आता एवढे लहान-लहान मुलांवर ताईंचा मुलगा जर तुम्ही बघितला, डायनो बॉय आमच्या ग्रुपचा, अतिशय उत्तम उदाहरण आहे. तर त्याच्यावर अगदी पोटात असल्यापासूनच त्याच्यावर संस्कार झालेले आहेत शतायुषीचे. तर असे संस्कार आपण आपल्या मुलांवर दिले पाहिजेत. बघा, हे स्पेशली डिझाईन्ड फूड आहे, जे मुलांसाठीच आहे. स्पेशली डिझाइन्ड शतायुषी केलेली आहे, स्पेशली डिझाईन्ड केलेली आहे सगळ्यांनी आरोग्यासाठी. जे आपल्यावर आपण काम करतोय, तसंच आपण हळू मुलांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे. 12 वर्षाच्या आतली मुलं ही बघून शिकतात आणि मग उद्या ती तरुण झाल्यावरती आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतात. बघा, आपण म्हणतो की वी आर व्हॉट वी ईट और वी आर व्हॉट वी ॲब्सॉर्ब. पण मी म्हणते की युअर चाइल्ड इज व्हॉट यू आर. म्हणजे तुम्ही जसे आहात ना, तशीच तुमची मुलं घडत असतात. म्हणून तुम्ही व्यवस्थित स्वतःवर काम करा. तसंच तुमच्या मुलांनाही घडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे? थँक चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण डॉक्टर नेहा मॅडम साठी एकदम
खूप भारी इन्फॉर्मेशन होती. आणि हे सगळ्या आज्यांना एक काय होतं माहितीये का, कान पकडले. कारण आजीला नाहीच म्हणता येत नाही. आता काय करणार? इथं सगळ्या प्रामुख्याने सगळ्या आज्या आहेत. मुलांना खरंच नाही म्हणता आपल्याला यायला पाहिजे काही गोष्टी. आणि खरंच जी काही कंडिशन आपल्या शेताची आहे ती तुम्हाला 5 तारखेपासून कळणारच आहे. कारण 5 तारखेपासून जे व्याख्यानमाला आहे ना, त्या व्याख्यानमालेमध्ये मी एक ऍज ए प्रोग्रेसिव्ह फार्मर महाराष्ट्र शासन जिजामाता कृषी भूषण, कारण का की मी प्रॅक्टिकल शेती करते आणि प्रॅक्टिकल मध्ये शेताच्या बाबतीत मी खूप अपडेट असते आणि त्या नॉलेजच्या बाबतीत. आणि आता तर ना डोळे असे उघडलेत की अरे काय कंडिशन आहे. त्याच्यामुळे या सगळ्याबद्दल तुम्हाला 5 तारखेपासून कळणारच आहे. मग थोडस आपल्याला अजून खाण्यापिण्यामध्ये मुलांच्या बाबतीत अवेअरनेस यायला लागेल, यायलाच पाहिजे. कारण हे सगळं आजूबाजूला इतकं भूलभुलैया झालंय आपल्याला आणि दुनियाच आहे तशी आणि आपण त्याच्यामध्ये सगळेजण मार्ग विसरायला लागलोय, रस्ते चुकलेत आपले. म्हणजे आपल्याला ते दिसेना झालेत म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. आपण पहिल्यांदा केलं पाहिजे, मग मुलांना सांगितलं पाहिजे. घरातलं वातावरण हे आपल्यावर डिपेंड आहे. खूप छान पैकी आज माहिती दिली डॉक्टर नेहा मॅडमनी. त्यामुळं कंटिन्युअस हे आपल्याला दुसऱ्यांपर्यंत पोचवायचं आहे. हेच नॉलेज आज आपल्याला असं वाटत असेल ना, माझी मुलगी ऐकली असती तर, माझं हे ऐकलं असतं तर, आज त्याने एक लिंक द्यायची राहूनच गेली माझी. त्याला एक सांगायला पाहिजे होतं. अशी किती लोकांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिले, याला एक सांगायला पाहिजे होतं, त्याला एक सांगायला पाहिजे होतं. असा सगळा गोंधळ उडून जातो. आताच लक्षात घ्या, उद्याची बोधकथा आणि आपल्याला सोमवारपासूनचे व्याख्यानमाला ह्या गोष्टी लक्षात घ्या. कारण हे सगळं करताना काय अडचणी येणार आहेत, त्याच्यासाठी वैद्यतांची एक व्याख्यानमाला या महिन्यामध्ये डिझाईन आहे. तर आपल्याला त्याचा बेनिफिट आपल्या लोकांना ते व्हायचं असेल तर ही लिंक खूप लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ही लिंक खूप लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. लोक सहजासहजी ऐकत नाहीत, कारण त्यांचं प्रारब्ध संपवणं हे तुमच्या हातात नाहीये, पण तुमचं कर्माचा संचय चांगला करणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे खूप लोकांपर्यंत ही लिंक पोहोचवू. पण खूप लोक छानपैकी काम करायला लागले. जोरदार क्लॅप करणार आहोत वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट, वेट लॉस मॅरेथॉनचे कोचेस, संध्याकाळचं सेशन आणि मस्तपैकी स्वाती जमदाडे मॅडम